गाईज, कसे आहात? आज मी थालीपीठची रेसिपी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। त्यासाठी हे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतले आहे, हाफ वाटी गहूचं पीठ घेतले आहे, त्यानंतर 2 चमचे बेसन, त्यानंतर येते त्यात हळद, हे मी मिरचीचं वाटण केले आहे ते घालते चमचा, आलं लसूण पेस्ट, हा बारीक चिरून घेतलेला कांदा, कोथिंबीर, त्यात येते चवीनुसार मीठ। आता मी हे सर्व मिक्स करून पीठ मळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता की मी हे पीठ आता मळून ठेवले आहे। ह्याचा एक गोळा करणार, हे मी कापड कॉटनचं स्वच्छ धुवून हे पोळपुटवर घेऊन असं यावर ते थालीपीठ थापणार आहे। या प्रकारे असं ह्याला होल करणार आहे, जेणेकरून ते भाजलं जाईल चांगलं। आता हे मी तव्यात सोडायले, यावर आता ही प्लेट झाकून एक 5 मिनिटासाठी जरा शिजू देणार आहे, त्यामुळे आतमधलं चांगलं भाजून शिजलं जाईल ते। हे मी दुसरं थालीपीठ तयार करायला घेतले आहे। हे असं पाणी लावून ह्याला थापायचं आहे। चला हे उघडून बघूया आता भाजलेलं आहे आपलं थालीपीठ। यावर थोडं तेल सोडून हे असं परतायचं आहे। छान भाजलेलं आहे हे। तुम्ही कशासोबतही खाऊ, दही सोबत, खरड्यासोबत, चटणी सोबत, हिरवी मिरची, हिरव्या खोबऱ्याची चटणी, कशासोबतही खाऊ शकता। हे आता दुसरं थालीपीठ मी सोडत आहे तव्यामध्ये। ह्याच्यावरती मध्ये मध्ये हे असं तेल टाकून घ्यायचं, त्यामुळे ते छान तेलात खरपूस भाजलं जाते। हे तुम्ही मुलांना सॉस, टोमॅटो सॉस सोबतही देऊ शकतात, छान लागते। हे असं 2 मिनिटासाठी आता मी झाकून ठेवणार आहे। आता मी हे उघडून बघते, भाजलेलं छान वाफ आलेला, थालीपीठ छान भाजलेलं आहे, खरपूस एकदम कुरकुरीत होते। कुरकुरीत झाल्यामुळे खूप टेस्टी लागते। चला हे काढून घेऊया। थालीपीठ माझे तयार झाले आहेत। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।